नमस्कार मंडळी, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे, पूजा कशी करायची, शुभ मुहूर्त कोणता आहे आणि पूजेची उत्तर पूजा कशी करायची, नैवेद्य आणि कृष्णाची आरती मंत्र तसेच उपवास कधी सोडावा याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्रीकृष्ण जन्माष्टमी 2026मध्ये कधी आहे? मंडळी, 2026मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी शुक्रवारी म्हणजे 4 सप्टेंबर 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. पंचांगानुसार श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्राचा विशेष संबंध आहे. पंचांगानुसार अष्टमी तिथी 3 सप्टेंबरला रात्री सुरू होऊन 4 सप्टेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास समाप्त होते. तर रोहिणी नक्षत्र 4 सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत आहे. अष्टमी तिथीच्या काळातच श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला अशी धार्मिक मान्यता असल्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी रात्रीच्या वेळी श्रीकृष्ण जन्माचा सोहळा आणि पूजा केली जाते. तसेच श्रीकृष्ण जन्म साजरा केला जातो. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त आणि पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे? पुणे शहरासाठी 2026मध्ये निश्चित काळातील कृष्णपूजा मुहूर्त साधारणतः रात्री 12:10 पासून ते 12:57 पर्यंत असा दिला आहे. हा कालावधी सुमारे 46 मिनिटांचा आहे. याच काळात कृष्ण जन्माची पूजा केली जाते. तसेच अभिषेक, आरती आणि जन्मोत्सव करणे शुभ मानले जाते. या काळात कृष्ण जन्म सोहळा साजरा केला जातो. कृष्णांना पाळण्यात घालून त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. आरती म्हणली जाते. याच काळात गोडधोड नैवेद्य दिला जातो. जन्माष्टमीची पूजा करण्यापूर्वी कोणती तयारी करायची असते? आता पाहूया. पूजा करण्यापूर्वी घरात कोणती तयारी करायची? सर्वप्रथम घर आणि विशेषतः पूजा करण्याची जागा स्वच्छ करून घ्या. ज्या ठिकाणी लाडू गोपाळांची पूजा करणार आहे तिथे सुंदर रांगोळी काढायची आहे. पूजेच्या जागेवर रांगोळी काढून झाल्यानंतर पाट ठेवायचा आहे. त्यावर पिवळे किंवा स्वच्छ आकर्षक वस्त्र अंथरायचे आहे. त्यामध्ये लाल किंवा पिवळा कलर ठेवावा. चौरंगावर श्रीकृष्ण किंवा लड्डू गोपाळांची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे आणि फुलं वाहायची आहेत. शक्य असल्यास श्रीकृष्णासाठी छोटासा झोपाळा किंवा पाळणा तुम्ही ठेवू शकता आणि तो सजवू शकता. पाळणा फुलांनी, मोरपिसांनी आणि सुंदर वस्त्रांनी सजवला तर जन्माष्टमीचा सोहळा अधिकच सुंदर दिसतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार डेकोरेट करू शकता. कृष्णाची पूजा मांडणी कशी करायची? अगदी साधी सोपी पद्धत आता पाहूयात. पूजेच्या मांडणीमध्ये पुढील वस्तू ठेवू शकता. श्रीकृष्ण किंवा लाडू गोपाळांची मूर्ती, पाट किंवा चौरंग जे आधी आपण सांगितलंच आहे, स्वच्छ वस्त्र, पाण्याने भरलेला कलश, पंचामृत, दूध, दही, तूप, मध, साखर, गंध किंवा चंदन, अक्षता, फुले, तुळशीची पाने, धूप आणि दीप. नैवेद्यामध्ये माखन, मिश्री, फळे, पंजिरी, मिठाई, घंटा, आरतीचे ताट हे सर्व साहित्य तुम्ही काढून ठेवू शकता. हे सगळं साहित्य घ्यायचं आहे. कृष्णाला तुळशी प्रिय आहेत तर तुम्ही नैवेद्यासोबत तुळशी देखील अर्पण करू शकता. आता 5वा, कृष्णांना अभिषेक कसा करायचा? जन्माष्टमीच्या रात्री कृष्ण जन्माच्या वेळी लाडू गोपाळांचा अभिषेक करण्याची परंपरा आहे. सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने मूर्तीला स्नान घालावे. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करू शकता. पंचामृतामध्ये काय असते? दूध, साखर, तूप, दही यांचा वापर केला जातो. अभिषेक करताना मनात श्रीकृष्णाचे स्मरण करावे. त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करून मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसावी. मग कृष्णाला नवीन वस्त्र, दागिने, मोरपिसांचा मुकुट आणि फुलांची माळा घालावी व श्रीकृष्णाला सजवायचे आहे. आता श्रीकृष्णाला काय नैवेद्य दाखवावा? मंडळी, कृष्णांना नैवेद्य दाखवताना सर्वात प्रसिद्ध पदार्थ म्हणजे माखन आणि मिश्री. यासोबत तुम्ही घरच्या पद्धतीने तयार केलेले पदार्थ देखील ठेवू शकता. यामध्ये कृष्णांना आवडणारे पदार्थ ठेवायचे आहेत. त्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे दही, लोणी हे जास्त करून आवडते. मध्यरात्री कृष्ण जन्म कसा साजरा करायचा? आता येतो सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजेच कृष्ण जन्म. निश्चित काळात सुरू होण्यापूर्वी पूजा साहित्य सगळं तयार ठेवायचं आहे.
पूजेच्या वेळी प्रथम श्रीकृष्णाचे ध्यान करून शंखनाद करावा, घंटा वाजवावी, जय श्रीकृष्ण गोविंद गोपाळ असा जयघोष करावा. त्यानंतर कृष्णाला पंचामृताने अभिषेक करावा, नवीन वस्त्रे आणि दागिने घालावीत, मोरपिसांचा मुकुट घालावा, माखन मिश्रीचा नैवेद्य दाखवावा, तुळशीपत्र अर्पण करावे आणि शेवटी श्रीकृष्णाची आरती करावी. श्रीकृष्णांना तुळशीपत्र प्रिय आहे, त्यामुळे अर्पण करायला विसरू नका. आता मंत्र कोणता म्हणायचा आहे? श्रीकृष्णाचा मंत्र कोणता आहे? पूजेच्या वेळी तुम्ही श्रद्धेने मंत्र जप करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. हा भगवान श्रीकृष्णाचा अत्यंत प्रसिद्ध मंत्र आहे. हा मंत्र तुम्ही 11, 21 किंवा 51 वेळा म्हणू शकता. तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार म्हणू शकता. श्रीकृष्णाची आरती करायची आहे. पूजा पूर्ण झाल्यानंतर श्रीकृष्णाची आरती करावी. आरतीच्या वेळी घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन कृष्णाचे नामस्मरण करावे. आरती झाल्यावर नमस्कार करून आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करावी. कृष्ण जन्म हा केवळ विधी नाही, तर प्रेमाने साजरा केला जाणारा सण आहे. उत्तर पूजा म्हणजे काय? मंडळी, अनेकांना प्रश्न पडतो की उत्तर पूजा म्हणजे नेमकं काय? मुख्य पूजा आणि जन्मोत्सव झाल्यानंतर पुढील दिवशी किंवा स्थानिक परंपरेनुसार केली जाणारी पूजेची सांगता म्हणजेच उत्तर पूजा होय, जे की दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते. काही घरामध्ये कृष्णाची पूजा करून नैवेद्य दाखवल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा देवाची पूजा करून प्रसाद वाटला जातो. घराची परंपरा, कुलाचार आणि स्थानिक पद्धत यानुसार उत्तर पूजेची पद्धत बदलू शकते. तुम्ही आपल्या घरातील परंपरेनुसार उत्तर पूजा करणे योग्य आहे. जशी तुमच्याकडे उत्तर पूजा केली जाते तशी तुम्ही करू शकता. आता जन्माष्टमीचा उपवास कधी सोडावा हा प्रश्न सर्वात जास्त विचारला जातो. पारणाची वेळ ही 5 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 6:21 नंतर दिली आहे. त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र समाप्त झालेले असल्याने ही वेळ दिली आहे. म्हणजेच 4 सप्टेंबरला दिवसभर उपवास करून रात्री श्रीकृष्ण जन्माची पूजा केल्यानंतर 5 सप्टेंबरला सकाळी योग्य पारणाच्या वेळेनंतर उपवास सोडता येतो आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा आहे. म्हणजेच 5 सप्टेंबरला तुम्ही उपवास सोडायचा आहे. आता उपवास सोडताना काय करायचं? पारणाच्या वेळी प्रथम देवाला नमस्कार करावा, श्रीकृष्णांना नैवेद्य दाखवावा, त्यानंतर पाणी किंवा आपल्या व्रताच्या नियमानुसार योग्य पद्धत घेऊन उपवास सोडायचा आहे. तुमच्याकडे जी पद्धत असेल किंवा जो नियम असेल त्या महिन्यात तुम्ही उपवास सोडू शकता. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी 2026ची तारीख, पूजा करण्याचा शुभ मुहूर्त, पूजा मांडणी, अभिषेक, नैवेद्य, कृष्णाचा मंत्र, आरती, उत्तर पूजा आणि उपवास सोडण्याची म्हणजेच पारणाची वेळ अगदी सविस्तर माहिती पाहिली. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.